आज तुळजापूरला येता येता आबाच्या शेतात जाण्याचा योग आला. आबाच्या शेतात गेल्यानंतर त्यांच्या शेतातील गहू बघितले, चांगले सुंदर उगवलेले आहे. महिना लागते काय याला? महिन्याच्या वर लागतं, अजून 2-3 पाणी लागतं. कुठलं मॉडेल आहे? कुठलं आहे की बाबा, बी आणलेलं माहिती नाही. आबा, हां, हे शेत तुमचं आहे काय? आज शेत माझंच आहे. गव्हानं नव काँग्रेस हे झालंय, दुधाने झाले मध्ये. हां, आले ह्याला झोट आहे हो. पाणी वगैरे आहे का नाही याला? पाणी म्हणजे हे हमकून मागून घेतलंय पाणी. हां पाणी आपलं स्वतःचं नाही, पाणी हमून दिलंय. हां आपण त्याला बटाई फिटाई काय द्यायची नाही. हां हां भाऊ तुम्हाला पाणी फुकट आहे म्हणलं, पेरा गहू म्हणला, पेरला. हां हा, पण हिरवागार आला की गहू? गव्हाला काय बघायचं, झोट बी तशीच केली हो. हां, खुरपण झालं का नाही याचं भाऊ? खुरपण एक झालं, डुबण एक. आबा काय करला? आहे गव्हात नव्हा दुधाने झाले, काँग्रेस झालं, जरा काढून घेतो. उगं बसून तर काय करावं घरी. हां, हा, म्हणून चालू आहे. आपण आता निवांत तुम्ही रिटायरमेंट घ्यायची, पोरवाला करायला लावायचं. पोरं बी करते ती, पण ते आपण संग राहावं लागतं. त्यापेक्षा कामात गुतले ते, एक कॉलेजला गेलंय, हां एक गवत आणतंय गायराला. हां, हा, त्याच्यामुळं आपण बी काय तरी थोडं टेकन द्यायचं. काय काय लावलं आबा शेतात? काय नाही, थोडं लसूण आहे, हां घास आहे आणि गहू. हां, घास कशाला लावलाय? घास गाय यायच्या घरी. बरं बरं, किती आहेत गाई? गाई 3 आहे त्या, दुधाच्या आहेत का? दुधाच्या दुधाच्या. गाई दुधाच्या आहेत म्हणा की. हा, दुधाच्या आहे त्या. बांधून असते का सोडून? हे बांधून घरी 2 फॅन आहे त्या गायराला. गाईला पॅन? हा, हां, बरं बरं. मग तुम्ही आता शेतात काय पाणी वगैरे दिले म्हणा की? पाणी दिलंय. आता हे जरा दुधाने आणि काँग्रेस काढून दिसायला लय कुठेतरी काढून घेतो. हां, म्हणजे पुन्हा बियात फळ जात नाही ती. पण काय तर असो आबा बरं का, तुमचा गहू लय हिरवा दिसायला बघा, गावाला बघायचं नाही बरं. एकदम टकाटक दिसायला लागला एकदम. आणि झोट बी घेतली तशी. हां, आणि मग तर मित्रांनो, मी आज आलो होतो आबाच्या शेतामध्ये. आम्ही तुळजापूरला जाता जाता रस्त्याच्या कडेला आमच्या आबाचं शेत आहे. मी आबाला ओळखीला असेल. हे आबा पेताळ्याच्या दुनियादारीमध्ये भरपूर वेब सिरीजमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. आणि घराकडून निघताना आबाची गाठ पडली. मग आम्ही जात असताना बायपास रोडच्या कडेला आबाचं शेत आहे. आबाच्या शेतामध्ये मस्तपैकी हिरवेगार गव्हाची शेती आहे, घास लावलेला आहे. आबा अजून काय काय लावलं आहे? लसूण आहे, वांग्याची झाडं 10-12 लावले, ते आपलं घर भागतंय. मग विकत आणि ना वांगे? हे काय काय करताय, तेवढ्यावर भागतंय घर. बघा बघा मित्रांनो, आबा किती कोशिश करतंय. माळवं विकत आणायची गरज नाही, मार्केटमध्ये जायची गरज नाही. वांगी त्यांच्या शेतात आहेत. अजून काय काय आबा शेतात आपण बघू आता. काय काय आबा अजून? काय नाही, लसूण एक आहे. लसूण बी आहे बघा. लसूण तर बघा किती महाग आहे, तरी बी आबाच्या शेतामध्ये घास लावलं आहे. ज्वारी पण आहे, इकडे बघू शकता का. हा का ज्वारी आबाच्या शेतात. इकडं पण आमच्या पाठीमागं गहू आहे. गव्हाच्या पलीकडल्या साईडला लसूण आहे आणि वांग्याची झाडं पण आहेत. आमच्या आबाची इथली वांगी खरेदी करण्यासाठी अवश्य या मित्रांनो. बघा आबाला बघू शकता तुम्ही. आबा जायचं का मग आता? हा, निघायचं होता आणि काय. बरं बरं बरं, चला आबा जायचं का? जरा की जाऊ आता. आता काय दिवसभराचा प्लॅन आपला? झालं की आता काम झालं आपलं. दिवसभरात काय तर नियोजन असेल की? नियोजन मध्ये आता बाजार काय करता बघू, पान सुपारी घ्यायची करायची. होय, हा. काळे मावशी जायचं का? गाड्या लागली म्हणून मला माहिती आहे. काय करेल ते? काय बघू तुम्हाला ए भाऊजा, भाऊजा हो
होतं विचारा त्यांना. काय मग द्या इकडून बघा म्हणजे दुसरा घ्या की. द्या की पैसे. देतो की. अरे थोरला भाऊजी आहोत तुम्ही, अहो बहीण दिली मला मोबाईल घेतला. कधी देणार आहो? हा लय लवकर. मग मला मोबाईल घेऊन द्या एक नवीन. मला 10 लाख रुपये द्या. 10 लाख दिले दिले पण तुम्हाला परत द्यायचे मला. आणि 10 लाखाला तुम्ही मोबाईल कधी देणार मला? हा लय लवकर देतो हो भाऊ. हां, जरा तरी विचार करावा. काय विचार करायची गरज आहे? तुमच्याहून काय पुढे गेलं का ती धाकटं मेवणा भाऊला आहे. तुम्ही इथून मोबाईल घेऊन चला बोला. सासऱ्याला बी का हा नुसता मोबाईलच का? मानू काय हां, काय मानपान काय? असं सगळं काय काय वगैरे वगैरे पार्टी देतो. हां, कधी ते पाहून म्हणावं कधी का द्यायचं कधी आता पार्टी? पाहून म्हणायचं मीच हां, शेंड मारला का नाही? नाही का? पैसे नाही काय बँकेत गेलो पैसे आता नर्सरीमधली पगार काय केली? तीच पगार पडणं बँकेत असतं. काम पडली नाही. सरकारी काम. सरकारी काय म्हणून जरा थांब. तुमचं काम नाही का मग विचारायचं त्यांना? राम राम. होय भाऊजी आहे, हा त्यांना तुमचं काम नाही का त्यांना विचारायचं कसं काय पडले नाही म्हणून? कशाला विचारायचं आपण गरीब माणसं आहोत. कशानं गरीब आहो तुम्ही? आता परिस्थिती तुम्हाला माहित नाही तर तुम्ही गावातील नागरिक माणसं आहोत. गावाकडे 100 एकर जमीन आहे की बरोबर. तुमची? तुमच्या गावात आलो असतो. नाही का? नाही म्हणा बरं तुम्ही. हा 100 एकर जमीन नाही म्हणा बरं. 100 एकर जमीन नाही. मला देणार का वाटलं? वैयक्तिक जमीन असेल हां, पण माझ्या तुझ्याची भावाची म्हणजे पण मी त्यांचा दिवसा घालणार नाही. हे चुकीचं आहे तुमचं. त्यांनी दिली तर मी घेईन नसतं तर हो. नाही पण अंतिम तिकडं. आमचं राहिलेच किती कार्यक्रम. हां, कधी आहे? कधी आहे तुमचा कार्यक्रम? माझा काय वर जायचा. असं कसं बरं? आमची बहीण परत अवघड होते बहीण. काय आता तुम्ही बघा. बघा म्हणजे भाऊजी या नीट बोलावं तसं शिवाय देऊ नये. दर्शना नाही भाऊ समोर आहे मी जबाल बोलून नाही हां, बरोबर. हां. काय दिलं तुम्ही सांगा मला. काय दिलं म्हणजे? तुमच्या 10 रुपये लागली हा तुमच्या जागा मी काढून लागली. हां, जागेचं भाडं द्यायचं नाही का? तुम्ही काय जगा मग वा 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 सुंदरम. आता तुम्हाला पोरगी द्या ती द्या, वा 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 का त्यात अजून तुम्हाला जागा द्या. वा 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 हां, त्या घ्या तरी वा काय चहा घ्या हो बाबा. चहा काय काय? करावं का? काय फरक पडत नाही. मी किलर बोलणार किलर बघणार. हां. कशाने क्लिअर वागता तुम्ही? कसं ना आता तुम्ही बघा शब्दाला तुम्ही ही व्हायला लागला. काय शब्द मग आपण राम बोलावा बोल का ठरली होती? कसे. नमस्कार मित्रांनो, आज मी आलेलो आहे रघुनाथ टी हाऊस आळे चौक तुळजापूर येथे. आणि माझे मित्र आहेत डायरेक्टर सदाशिव कवठाळे. त्यांचे पण चॅनल आहे, भरपूर व्हिडिओ करतात. आणि ते आहेत आमचे सिद्धेश्वर पारवे, म्युझिक चॅनल आहेत. यांचे भरपूर प्रमाणात यूट्यूबवर ऑडिओ सॉन्ग आहेत, देवाचे आहेत, चित्रपटाचे आहेत. आणि या दोघांचं मला भरपूर सहकार्य आहे. मी या क्षेत्रामध्ये यूट्यूबच्या क्षेत्रात कधी नव्हतो, परंतु या दोघांनी मला सहकार्य देऊन या यूट्यूब चॅनलमध्ये मला घेतलेलं आहे. आणि त्यांनी मला स्वतःचं चॅनल काढण्यासाठी भरपूर प्रतिसाद दिलेला आहे. वेळोवेळी त्यांचं मला सहकार्य आहे. याबद्दल की आमच्या मित्रांच्या पण चॅनलला आपण सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा.